ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. समुद्रातील मासळीचा साठा जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील धोकादायक हवामानापासून मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने 1 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केली आहे. ठाणे पालघर मत्स्य व्यवसाय विभागाने ही माहिती दिली. या काळात सर्व यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना मासेमारीस पूर्ण बंदी राहणार आहे. मात्र पारंपरिक बिगर यंत्रचलित नौकांना सवलत देण्यात आली आहे. सध्या समुद्रात असलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी 31 मे पूर्वी बंदरात परतणं बंधनकारक करण्यात आलं आहे. बंदी काळात नियमांचं उल्लंघन करून अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. नौका, मासेमारी साहित्य आणि पकडलेली मासळी जप्त केली जाऊ शकते, असा इशारा देखील या संदर्भात प्रशासनाने दिला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणारी निवडणूक महायुती एकजुटीने लढवणार असून सर्व जागांवर विजय मिळवू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीत कोणतेही मतभेद नसून जागा वाटप सन्मानाने होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील असून मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. कुणबी प्रमाणपत्र, न्यायमूर्ती शिंदे समिती आणि 100% आरक्षण यासारखे ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समान नागरी कायद्याबाबत बोलताना एक देश एक कायदा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातही याबाबत सकारात्मक विचार होईल असे संकेत त्यांनी दिले. जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास मराठा समाजाला आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही नेमली, त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधल्या. 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहे ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. ठाण्यातील अवघ्या 11 वर्ष युवा गिर्यारोहक गृहीता विचारे हिने मिशन इंडिया समिट 16 राज्य 16 शिखर ही ऐतिहासिक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करत देशभरात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या 33 दिवसांच्या कालावधीमध्ये गृहीताने हा अत्यंत विक्रमी अशा प्रकारचा समिट पूर्ण केला आहे. भारतातील 16 राज्यातील 16 सर्वोच्च शिखर सर करणारी ती सर्वात युवा महिला पर्वतारोहक ठरली आहे. 23 एप्रिल रोजी मुंबईतून सुरू झालेली ही मोहीम 25 मे रोजी गुजरातमधील गिरनार शिखर सर करून पूर्ण झाली. या काळात गृहीताने 15 वेळा विमान प्रवास करत 9141 किलोमीटर अंतर पार केलं. याशिवाय बस, रेल्वे आणि 130 किलोमीटर पायी ट्रेकिंग करत तिने विविध राज्यांमधील सर्वोच्च शिखरं गाठली. या मोहिमेद्वारे गृहीताने प्रत्येक शिखरावर बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत महिला शिक्षण आणि सशक्तीकरणाबाबत जनजागृती केली. तिची जिद्द, चिकाटी आणि साहसामुळे ती आज देशातील युवा पिढीसाठी प्रेरणास्थान बनली आहे. सिंध प्रांतातील साई सदराम साहेब यांचं 19 मे रोजी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यासागर हॉल येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया, रीना इदनानी, दीपा अदनानी आणि नेहा पेसवानी आदी मान्यवर उपस्थित होते. साई सदराम साहेब हे सिंध प्रांतातील अत्यंत लोकप्रिय धर्मगुरू होते. सर्वधर्मीय ह्यामध्ये ते लोकप्रिय होते. सर्व धर्मियांचं ते श्रद्धास्थान होते. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये साई सदराम साहेब यांच्या निधनानंतर शोककळा पसरली आहे. ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने सिंधी बांधव उपस्थित होते. हाँ, तो सिंधी समाज का ये कर्तव्य है
कि हम अपने अध्यात्म में गुरु का हम नहीं मानेंगे, हम नहीं करेंगे तो कौन करेगा। तो सब जगह हो रहा है, अच्छी बात है। महिलाएं भी आज आई है, इसीलिए मैंने तुमको कहा कि तुम आओ। ये अगर आएगा टीवी में तो मालूम पड़ेगा। आज मैं छोटा लेख लेके आई हूँ, उसके ऊपर मैं तुमको देती हूँ। अगर आपको हो सकता है तो आप टीवी में बताना उनको। बस इतना ही मैं कहूँगी, तुम आए। ओम शांति। ये सब कार्यकर्ता है इस प्रोग्राम को सफल करने के लिए। अपनी आशा अरोड़ा है, दीपा है, युनानी है, काफ़ी महिलाएं हैं, पता नहीं कितनी महिलाएं आई है। हमने तो काफ़ी सब लोगों को कहा भाई ये कार्यक्रम ऐसा है, ये श्रद्धांजलि का कार्यक्रम है, इसीलिए आप सबको आना चाहिए। ऐसे नहीं हम आपको बुलाएं तो कैसे मालूम होगा हमें अपने साधुओं के, संतों के लिए हमको कितना प्रेम है, मोहब्बत है उनके लिए, ये को दिखाता है। कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला। कळवा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र शेट्टी यांच्या पत्नी संगीता शेट्टी यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र बेड उपलब्ध असूनही प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। या संदर्भात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली। प्राथमिक उपचार न मिळाल्याने दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांनी प्रशासनाला जाब विचारला। पीडित कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत द्यावी, तसंच संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे। 6 जूनपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। अन्न आणि औषध प्रशासनाने 27 मे रोजी ठाणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबवत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून तब्बल 7,30,000 रुपयांहून अधिक किमतीचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये खाद्यतेल, फरसाण, तूप, हक्का नूडल्स, ताडी, शरबत तसंच डिंकाचा समावेश आहे। याशिवाय प्रतिबंधित
अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. FDAने सर्व अन्न व्यावसायिकांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं असून नागरिकांनी तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक 1800-222-365 वर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतातील शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे इतरांची देखील चिंता वाढवणारी एक महत्त्वपूर्ण बातमी. यंदाच्या मान्सूनबाबत एक मोठी अपडेट आज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज 29 मे रोजी आपला अपडेटेड अंदाज हा हवामान खात्याने जाहीर केला आहे. यातले मुख्य मुद्दे म्हणजे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यंदा 90% पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत 92% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता सुधारित अंदाज देण्यात आला असून सरासरीच्या तुलनेत 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एल निनो हा महत्त्वपूर्ण घटक यंदाच्या मान्सूनवर परिणाम करत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. यामुळे मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि काही कृषीप्रधान भागांमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारतात मात्र तुलनेने सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी पावसामुळे शेती, विशेषतः पावसावर अवलंबून असलेली पिकं प्रभावित होऊ शकतील. अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटा देखील वाढू शकतात असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये प्री मान्सून पावसाची परिस्थिती तयार होत आहे. मुंबई, ठाणे, कोकणात पुढील काही दिवसात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसांच्या सरीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र आज हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला आहे त्यामुळे जून महिना देखील मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आनंद परांजपे यांना कुठल्याही प्रकारचं महत्त्वाचं पद देऊ नये अशा आशयाचं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. नेमकं या पत्रामागचं कारण काय या संदर्भात आता चर्चा सुरू झाल्या आहेत. आनंद परांजपे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर म्हाडाच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होईल अशा प्रकारचे संकेत राजकीय वर्तुळात आहेत. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या या पत्रामुळे आनंद परांजपे यांच्या नियुक्तीला खीळ बसते की काय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे. या संदर्भात स्वतः आनंद परांजपे यांनी आपण 14 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होतो. अजितदादा पवार हे आमचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी कुठल्याही प्रकारचं पत्र लिहिलं असलं तरी मी मात्र सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करणार नाही अशी भूमिका आनंद परांजपे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडल्यानंतर माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कुठलीही कटुता नाही. 14 वर्ष जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा प्रवास झाला आहे. श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेबांपासून अगदी स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रफुल्लभाई, सुप्रियाताई, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे असतील, जयंत पाटील असतील. त्यामुळे 14 वर्ष एखाद्या पक्षात काढल्यानंतर काही दिवसापूर्वी तो पक्ष सोडला म्हणून तो पक्ष चुकीचा आहे अशा प्रकारचं बोलणं किंवा अशा प्रकारचे संस्कार माझ्यावर नाहीत. त्यांनी काय नक्की पत्र दिले मला माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा भूतकाल होता आणि भविष्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि शिवसेनेचं युवा नेतृत्व, लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये संघटनेमध्ये काम मी करत आहे. संघटनेची जी जबाबदारी ते दोन्ही नेते देतील ते मी प्रामाणिकपणे पार पाडीन. राष्ट्रवादीने नेमकं काय पत्र दिलं, कशा संदर्भात दिलं हे अधिक वाच्यता त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करेल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आनंद परांजपे यांना महत्त्वाचं पद देऊ नये अशी मागणी केली आहे.
आता नेमकं सुनेत्राताई पवार यांनी अशा आशयाचं पत्र देवेंद्र फडणवीस यांना का लिहिलं, अशा प्रकारच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. त्यात एक विचार असा देखील पुढे येत आहे की नुकतंच आनंद परांजपे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ताबडतोब त्यांना म्हाडासारख्या महत्त्वपूर्ण महामंडळाच्या उपाध्यक्षपद जर त्यांना मिळत असेल तर राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि मग पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतरं भारतीय जनता पार्टी अथवा शिवसेनेमध्ये होऊ शकतात. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन आनंद परांजपे यांना पद दिलं जाऊ नये अशा प्रकारची मागणी सुनेत्राताई पवार यांनी केली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तुर्तास या पत्रामुळे आनंद परांजपे यांना मात्र मिळणारं महत्त्वाचं पद त्यांच्या हातून दूर जातं की काय, अशा प्रकारची शंका निर्माण झाली आहे. आता यावर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे नेमकी भूमिका काय घेतात हे बघणं देखील औत्सुक्याचं असेल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.